चलो एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रॉइडल ऍक्सिस. मग क्वेश्चन्स पण लिहितो मी. फाइंड द moment of inertia about centroidal axis. Centroidal axis. ठीक आहे. मग मला असं वाटतंय आपण कोणतं सेक्शन घेतलं होतं? सर्कल अँड रेक्टँग्युलर सेक्शन घेतलं होतं. ठीक आहे. तर आपण कुठला सेक्शन घ्यायचा आता? टी सेक्शन, एल सेक्शन, डॅम सेक्शन, कुठलं सेक्शन घ्यायचं? सी सेक्शन? डॅम सेक्शन घ्या ना सर. चलो तर डॅम सेक्शन घेऊ. मग हे घ्या डॅम सेक्शन. मग फिगर त्यांनी दिलेली असेल. चलो डायमेन्शन वगैरे सांगायची इच्छा आहे का? तर डायमेन्शन पण सांगू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. हा हे किती घ्यायचं टोटल? 800. मागच्या वेळेस घेतलं होतं की 800चं? सेम नको. 900 घ्या तुम्ही. चल ठीक आहे. 900. हाईट किती घ्यायची? अगं दिदे एवढं मोठं 900 आणि एक तुझं 1500 लिहायला कसं लाज वाटत ना आपल्याला? सॉरी सर सॉरी. नाही म्हणजे ऍक्च्युली तू विचार कर ना की हा एवढा मोठा असं 900 वाटेल आणि तुझं ते आपण 1500 चांगलं वाटणार आहे का? नाही सॉरी. 400 घ्या मग. 400 घेऊ 450 घेऊ? 400. 450 घेतले. 450 का घेतले त्याचं रिझन सांगतो. 450 का घेतले? कारण मी 400 पण घेऊ शकलो असतो, बट पहिलाच प्रॉब्लेम आहे आता म्हणण्यापेक्षा याचा. तर ऍक्च्युली काय होईल माहितीये का, जेव्हा ट्रायंगलचे सेंट्रॉइड शोधूत ना आपण, तर 400च्या 1/3 किती येते? 400च्या 1/3 किती येते? 400 डिवाइड बाय 3 किती येते? सांगा. 66.66 येईल का? नाही 66.66 नाही, सॉरी 133.33 काहीतरी. किती येईल ते? 133.33 येते. मग ते तसं करण्यापेक्षा मग मी काय केलं की पटीतच घेतला. 450चा 1/3 किती येते? 150. ठीक आहे, म्हणून घेतलंय, दुसरं काही कारण नाही. ओके, आता चेक करावे. पहिली गोष्ट क्लिअर. क्वेश्चन नीट रीड करता येईल का ते चेक करा आणि मला रीड करून सांगा काय क्वेश्चन काय. हा रीड करा. Find the moment of inertia about a centroidal axis. सेंट्रॉइडल ऍक्सिस. म्हणजे तुम्हाला आधी या कंपोजिट फिगरचं काय काढावं लागेल? सेंट्रोइडल. सेंट्रॉइड काढावं लागेल. सेंट्रोइडल कंपोजिट फिगरचा सेंट्रॉइड काढावं लागेल. नाही. मग काय करावं लागेल? फंडामेंटल फिगर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. राईट. जेव्हा मी फंडा इथले एक डिस्टन्स घ्यायचं राहिला, हे 300 घेऊ का रे? हो. ते दिलं नाही त्यांनी, आता घेतो. सॉरी. हा आता चेक करा. हे फिगर आहे फंडामेंटल फिगर. ठीक आहे. तर सॉरी कंपाऊंड फिगर आहे. याला कन्वर्ट करा फंडामेंटल फिगर म्हणजे इथून एक काय करावं लागेल? परपेंडिक्युलर टाकावं लागेल. आता चेक करा. हा काय झाला रे? सेक्शन नंबर 1. हा काय झाला? सेक्शन नंबर 2. हे कळालं का ते सांगा. हो. हा
आता मी कॅल्क्युलेशन सांगत असताना कॅल्क्युलेटरवर ट्रिक पण सांगेन, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस मी जेव्हा कॅल्क्युलेशन सांगेन त्याच्यानंतर ट्रिक जेव्हा सांगेन तेव्हा ते तुमच्या कॅल्क्युलेटर तुम्हाला ऑपरेट करता आली पाहिजे, ठीक आहे. चेक करा. मग पहिल्यांदा काय करायचं, फॉर सेक्शन वन हा एरिया 1 इज इक्वल टू काय लिहिलं? हा एरिया 1 इज इक्वल टू 300 हा एक 450. करेक्ट है रॉन्ग है? कैलकुलेशन प्लीज, कैलकुलेशन प्लीज. हाँ 300 गुणिले 450 135,000 135,000 135 into 10 raised to power 3. ओके. आता काय करायचं ते सांगतो मी, इथं डिफरंट कलर मध्ये यूज करून सांगतो. आता याच्यानंतर बटन दाबायचं शिफ्ट. बोलो इथे IXX IYY नाही घेतला का? काय दिदी अजून एकदा बोल. आपण काय फाइंड करतोय सर आता? आधी आपल्याला या कंपोजिट फिगरचं सेंट्रॉइड काढावं लागेल. ओके ठीक आहे. मग सेंट्रॉइड काढल्यानंतर सेंट्रॉइड ऍक्सिस काढावं लागेल आणि त्या सेंट्रॉइड ऍक्सिस भोवती आपल्याला कंपोजिट फिगरचं काय मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल. ठीक आहे चालेल. मग आता एक लक्षात आहे, तुमच्या कॅल्क्युलेटर 135,000 आलं. 135,000 आलं का? हो. मग काय दाबायचं? मग काय शिफ्ट दाबायचं. शिफ्टच्या नंतर काय दाबायचं? स्टोर दाबायचं. तुमच्या कॅल्क्युलेटरवर STO नावाचा बटन आहे बघा, कुठे आहे STO? सातच्या वरी कुठतरी बघा STO स्टोर. हो आहे सर. शिफ्ट दाबल्यानंतर स्टोर दाबायचं आणि स्टोर दाबून झालं की अल्फाबेट ए पिंक कलर मध्ये आहे बघा, हो. ते दाबा. कोणते 3 बटन दाबायचे कळालं? हो किंवा नाही? सर परत एकदा सांगा. कॅल्क्युलेटर आधी हे उत्तर आणा. आणलं? सर परत तेच आन्सर येतंय ना ते दाबून. मी काय बोलतो ते तरी ऐका. हा सांगा. कॅल्क्युलेटरवर जेव्हा हे आन्सर येईल तेव्हा शिफ्ट दाबायचं, 7 नंबरच्या वरी STO बटन आहे ते दाबायचं आणि पिंक कलर मध्ये ए बटन आहे ते दाबायचं. याचा अर्थ काय झाला, ही व्हॅल्यू आपल्या पिंक कलरच्या ए बटन मध्ये स्टोर झाली. क्लिअर? म्हणजे कॅल्क्युलेशन करताना 135 into 10 raised to power 3 टाइप करायची गरज नाही. डायरेक्टली अल्फा आणि ए दाबले की ती व्हॅल्यू पुट अप केली जाते. कळालं का? कळालं. मग आता चेक करा, ह्याच फिगरचा G1 कोण सांगते मला? G1 स्टँड फॉर सेंट्रॉइड ऑफ ए सेक्शन 1. हा सेंट्रॉइड ऑफ ए सेक्शन 1 किती आहे? डेफिनेटली हा जो सेक्शन आहे तो रेक्टँग्युलर सेक्शन आहे. रेक्टँग्युलर सेक्शनचा जो सेंट्रॉइड असतो तो कुठे असतो रे? हे जे काही साइड आहे त्याच्या हाफ वर, म्हणजे किती असेल रे हा? 150 येईल का? हो किंवा नाही? हो. हो. कॉमा हे किती आहे रे? 450. 450 च्या हाफ किती येत आहे? 225. थँक्यू दिदे. हे झाला 225. मी जे लिहितोय ते कुणाला अडचण असेल तर लगेच विचारत राहा. हे कळालं का ते सांगा मला. हे सगळं मेकॅनिक्स मध्ये झालेलं आहे. झाले का नाही मेकॅनिक्स मध्ये? हो. हा आता
मी इथं लिहितोय त्याचा अर्थ जर नाही कळाला तर लगेच विचारत राहा. फॉर सेक्शन 2 एकदम सिस्टमॅटिक घेऊ, काही गडबड नाही आपल्याला. फक्त एकही प्रॉब्लेम जर व्यवस्थित कळाला, सिंगल प्रॉब्लेम जर व्यवस्थित कळाला तर बाकीचे सॉल्व्ह करता येतात. कॉन्सेप्ट समजून घ्या. फॉर सेक्शन 2, सेक्शन 2 चा एरिया कोण सांगते रे? एरिया 2 इज इक्वल टू, हा आता चेक करा, हा 300 म्हणजे हे किती उरेल रे? हे किती उरेल? 600. 600 कस काय कळाला? हो. 600 इंटू हाईट किती आहे? 450. आता एक सांगतो, योगायोग म्हणा काही म्हणा, हे सुद्धा आन्सर किती आलंय? सर तेच आन्सर आलंय. आन्सर आलंय. काय दिदे? सेम आन्सर आलंय. इथं सेम आलंय, प्रत्येक वेळी सेम येईल का? नाही. मग आता लक्ष द्या प्लीज. तरी आता इथं सेम आलंय म्हणून लगे हे करत नाही, इथं पण प्रोसेस सेम करायची थोडीशी. शिफ्ट करायचं, स्टोअर करायचं, बट आता ए बटन न वापरता कोणता बटन वापरायचा? कोणता बटन वापरायचा? बी. बी. स्टोअर कर. केलं का? हो. चलो आता लक्ष द्या. हे झालं एरियाज वगैरे. आता सगळ्यात महत्वाचं मला काढायचंय G2. G2 स्टँड फॉर, G2 म्हणजे काय? सेक्शन 2 चा सेंट्रॉइड. आता लक्ष द्या, सेंटर 2 कुठे आहे? समथिंग इथे आहे. हे डिस्टन्स कोण सांगते? ब्लू कलरचं. बेसच्या 1/3 असतो. बेसचा 1/3 किती येतो? बेसचा 1/3 किती येतो? 200. आणि हाईटचा 1/3 किती येतो? 150. चलो मग मला सांगायचे सेंट्रॉइड किती येतील? 200,150. 200,150 जे मी सांगितले ते करेक्ट आहे का? करेक्ट आहे ना सर? नाही. का? चलो का रे? आत्मजा काय सर? 200,150 म्हणाली. हा. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. मी म्हणतोय रॉंग आहे. लक्ष द्या. तुम्ही मेकॅनिक्सचे जे बेसिक फंडामेंटल क्लास चालू होते तेव्हा तुम्ही अब्सेंट होतात. ऍक्च्युली इथं लक्ष द्या प्लीज, रिक्वेस्ट. ही जी फिगर आहे त्या फिगरची मेन एक्स ऍक्सिस ही आहे. आता थोडस हे झालं. आणि वाय ऍक्सिस ही आहे. आता सांगा किती येईल ते? हे जे G1 पोझिशन आहे, G2 पोझिशन आहे, G2 ची ओरिजिनल पोझिशन G1 ची ओरिजिनल पोझिशन कुठून सांगायची असते? मेन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस पासून. आणि हे जे 200 आहे ह्या ग्रीन कलरच्या पिलर पासूनचं डिस्टन्स आहे. बट आपल्याला कुठून मोजावं लागेल? सर 300 प्लस 200 ऑफ 1 2. नाही कधी दे. 300 प्लस 200 मीन्स 500, 150. हे कळालं का? आता सांग मला. आता कळालं का? कळालं. पक्का का उगं कळालं? नाही कळालं. हा लक्ष द्या. ही आपली कोणती फिगर आहे? गिवन फिगर आहे का? चेक करा अशी.
आणि प्रत्येक पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगत असताना ही व्हाईट कलरची एक्स ऍक्सिस आणि व्हाईट कलरची वाय ऍक्सिस इथून मोजायचं असते. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा फिगर बघितला तेव्हा त्याच्या सेंटर इथून करेक्ट आले, बट जेव्हा सेकंड फिगरचा विचार करायलो, सेकंड फिगर तो इथून इथपर्यंत डिस्टन्स माहिती आहे मला किती आहे 200, इथून इथपर्यंत किती आहे 300, तर हे टोटल डिस्टन्स किती होईल 500. कळालं का? हो आणि व्हर्टिकल डिस्टन्स इथूनच आहे, त्याचं काय अडचण ते 150 ची. हे कळालं का आता? हो हो त्यासाठी मेकॅनिक्सचे जेव्हा बेसिक फंडामेंटल लेक्चर्स घेत होतो ना, भरपूर लेकर अब्सेंट होते का. आता पण एक सांगू का, मी सांगितलं की आपण पूर्ण चॅप्टर 1 फ्री घेणार, तरी पण ती कसं आहे लोकांना फ्रीची किंमत नसते. ठीक आहे, बरं असंही नाही की मी रॅन्डमली काहीतरी शिकवायला, तुम्हाला जे सिलेबसला आहे तोच पार्ट शिकवतोय आणि एकदम सिस्टमॅटिक छोट्या छोट्या पार्ट मध्ये कन्वर्ट करून शिकवतोय, काही गडबड नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, मला वाटतंय मॅक्सिमम रिझल्ट आपण प्रोड्यूस केलाय, तरी पण लोकांना कसं माहितीये का, फ्रीच्या गोष्टी म्हणजे किंमत कमी वाटते, दुसरं काहीच विषय नाही. ठीक आहे, इथं मी जेव्हा फ्री मध्ये फाउंडेशन गेलं, हा फक्त माझ्याकडून चूक एवढीच होईल, माझ्याकडून म्हणजे माझी काही पर्सनल चूक नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, की क्लास कन्सिस्टंट होत नाहीये, त्याच्यामध्ये रिझन भरपूर, कारण आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये क्लासेस घेतोय. ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये घेत असताना काय, एमएसबी ची लाईट माझ्या हातात नाही. ठीक आहे, म्हणजे लाईट चालली त्याला मी काही करू शकत नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला पण माहिती, तुमच्या गावाकडे पण लाईट जात असेल का, फक्त क्लासवरची लाईट चालली का? आत्मजा, गावाकडे लाईट आहे का? जाते सर कधी कधी. चेक करा कोणत्या टाइमला जाते, मॅक्सिमम लाईट केव्हा कोणत्या टाइमिंग मध्ये चालली? संध्याकाळी 6-7च्या वेळेस. ठीक आहे, त्यामुळे टाइमिंग शिफ्ट केला आपण. चल ठीक आहे, इथपर्यंत कळालं का ते सांगा. अजून काम आपलं स्टार्ट पण झालं नाही बरं का, मेन मार्क वेगळे. चालेल सर. आता तुम्हाला काय करावं लागेल, एक्स बार कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्स बार कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, हा a1 x1 प्लस x1 a2 v2 x2 x2 डिवाइडेड बाय अपॉन x1 x1 a1 x2 प्लस a2. a2. आता नशीब आपलं चांगलं म्हणा, या ठिकाणी चांगलं का बर, कारण एरिया 1 आणि एरिया 2 कसं आले रे, सेम आले. नसतं तर काय करावं लागलं असतं रे, एरिया 1 ची व्हॅल्यू पुटअप करावं लागली असती एरिया 2 ची. आता कॅल्क्युलेटर टाकत असताना तुमच्या कॅल्क्युलेटरवर असा एक ऑप्शन आहे बघा, असा एक ऑप्शन आहे, बटन आहे का असा, हो ते बटन दाबायचा. A1 कसं आणायचं, तर अल्फा, पिंक कलरचं अल्फाचं बटन आहे बघा, अल्फा दाबायचं, ए दाबायचं. अल्फा दाबून ए दाबले, इथे कॅपिटल ए आलं, याचा अर्थ काय, तुमची व्हॅल्यू 135 गुणिले 10³ पुटअप झाली तिथं. कळालं? इंटू x1 किती आहे रे, हा 150 प्लस, हा आता काय करायचं, अल्फा दाबायचं आणखीन एकदा, अल्फा, आणि बी बटन दाबायचं, इथे ते बी, इंटू 500 डिवायडेड बाय, अजून खाली अल्फा ए दाबायचं प्लस अल्फा बी दाबायचं. ठीक आहे, तर तुमचं इक्वल टू दाबल्या दाबल्या आन्सर आला पाहिजे 275. एक्स बार ची व्हॅल्यू 275 आली का? नाही आले. मग कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित. सॉरी 275 नाही, 325. 3 आले. हा मला चुकलं, 325 का? हा हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. तर याचं उत्तर किती आलं पाहिजे एक्स बारचं, 325. 325. 325. आलं का 325 सगळ्यांचं? हो हा आता काय करत ते सांगतो. तुमच्या कॅल्क्युलेट हे झालं, वाय बारचा फॉर्म्युला लिहायचा, वाय बार इज इक्वल टू काय रे, a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय
A1 प्लस A2. आता चेक करा, तुमच्या कॅल्क्युलेटर वर हे सगळं टाकलेले, फक्त काय करायचं ते सांगतो. तुमच्या कॅल्क्युलेटरचा असा मधला गोल बटन असते बघा, किंवा ज्यांचं मध्ये गोल बटन आहे त्याला असे 4 बटन आहेत का, 1 2 3 4 आहेत का? आहेत. त्याचं वरचं बटन दाबायचं, वरचं एरो वाला वरचं बटन दाबल्या दाबल्या इथं कुठतरी कर्सर येते असं, ठीक आहे. मग काय करायचं, जिथं Y1 ची 150 होतं त्या 150 ठिकाणी किती ठेवायचं, 225 ठेवायचं. आणि ह्याच बटनाच्या मदतीने या ठिकाणी किती ठेवायचं, 500 ठिकाणी काय ठेवायचं, 150 ठेवायचं आणि इक्वल टू दाबायचं. कळालं काय करायचं म्हणलं ते? 187.5. हा राईट. एक मिनिट, हे कट करतो मी. कळालं का बरं काय चालू आहे ते? हो. किती वेळा झालं कॅल्क्युलेशन? 1 सेकंदात. कळालं? आणि तुम्ही करत होतो तेव्हा किती वेळ लागायचा? 5 मिनिट. हा, इथं एक एक मिनिट महत्वाचं आहे. किती आलं उत्तर? 187.5. 187.5. हे कळालं का? खरं खरं सांगा मला. कळालं सर. आता हे सगळं काय आहे माहितीये का? हे सर्व फक्त आणि फक्त सेंट्रॉइडचं लोकेशन आहे, जे की मेकॅनिक्स मध्ये एवढं जर कॅल्क्युलेशन केलं तर 4 मार्क पडतात. कळालं? आणि जर हे जर तुम्ही सॉम किंवा मॉस मध्ये केलात तर एकही मार्क पडत नाही. कारण मार्क कशाला आहेत? मार्क कशाला आहेत? मोमेंट ऑफ इनर्शिया. अजून तिथपर्यंत गेलोच नाही आपण. कळालं? मला सांगा, हे 325 आणि 187 कसं आलं, कळालं का? हो. चलो, मग आता नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या, ह्याचं लोकेशन करता आलं पाहिजे. ह्याचं जर लोकेशन तुम्हाला जमलं तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया कळायला सुरुवात होते. चेक करा, ही जी फिगर आहे या फिगरचं इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? 300. आणि आपले किती आले? 325. म्हणजे ह्या लाईनच्या पुढं पॉइंट असेल का माग? पुढे असेल. पुढे. हे जे G2 आहे ह्याचं या वॉलेट कलरच्या म्हणजे जांभळ्या कलरच्या लाईन पासून हे डिस्टन्स किती आहे? 500. तर या पॉइंटच्या पुढे असेल का माग असेल? माग असेल. मागे. हा, 187.5 इथून इथपर्यंत 150, या 150च्या वरी असेल का खाली असेल? वरती. आणि ह्या किती आहे? 225 आहे. 225च्या वरी असेल का खाली? खाली. म्हणजे तुमचा ओव्हरऑल पॉइंट इथं कुठतरी आला पाहिजे. कळालं का? चेक करा, ह्या ग्रीन लाईनच्या पुढे, या सेंट्रॉइडच्या मागे, ह्या ग्रीन डॉट म्हणजे सेंट्रॉइडच्या वरे आणि या सेंट्रॉइडच्या खाली. म्हणजे ऍक्च्युअली मेन जी कुठे कळालं आपलं? ह्याचं हे डिस्टन्स कोण सांगते रे? हा, किती आहे? 325. आणि हे डिस्टन्स किती आहे? किती आहे? 187.5. कळालं? हो की नाही? कळालं. आता काय काढायचं ते सांगतो, नीट लक्ष द्या. हे जे येलो कलरची लाईन ड्रॉ करणार आहे मी, ही येलो कलरच्या लाईनचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. ही जी येलो कलरची लाईन ड्रॉ करायलो मी, ह्या लाईनचं आपल्याला काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. त्याला म्हणतात एक्स एक्स लाईन. आपल्याला कुणाचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं माहितीये? आपल्याला कुठल्या लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे? येलो कलरच्या लाईनचं. येलो कलरचा. मला सांगा, डायरेक्टली फॉर्म्युला माहितीये का आपल्याला या फिगरचा? नाही. आपल्याला बेसिक फिगर माहितीये, एक तर रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहितीये किंवा ट्रायंगलचा. बट मला सांगा, ही जी येलो कलरची लाईन आहे ती रेक्टँगलच्या सेंटरवरून चालली का?
नाही. बरं, नाही. ट्रायंगलच्या सेंटर मधून चालली का? येलो कलरची लाईन रेक्टँगलच्या सेंटर मधून जात नाहीये किंवा ट्रायंगलच्या सेंटर मधून जात नाही. कुठून चालली ती? ह्या दोन फिगरच्या कंपाऊंड फिगरचा जो सेंटर आहे तिथून चालली. बरोबर आहे? मी जे बोललेलो कळाले का? हो. आता मला थोडीशी मदत पाहिजे. जर समजा सेक्शन 1 च्या सेंटर मधून किंवा सेक्शन 2 च्या सेंटर मधून जात नसेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल? पॅरलल ऍक्सिस थेरम. बरं, हीच फिगर मी दुसऱ्या पेजवर ड्रॉ करतो. थोडा वेळ लागेल, फक्त चेक करा करेक्ट आहे का. हा तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, राईट आहे. मला जे लागणार आहे तेवढंच कॅल्क्युलेट करतो. ओके, हे रेक्टँग्युलर सेक्शन आहे, सॉरी डॅम सेक्शन आहे. ह्या डॅम सेक्शनचा हा ठीक आहे, इथून काय रे परपेंडिक्युलर, इथं कुठतरी काय G1, ठीक आहे. इथं कुठं काय G2 आणि इथं जे पिंक कलरचा आहे तो मेन G आहे. चलो, मग थोडीशी मदत पाहिजे मला. ही जी काय ते सेंट्रल ऍक्सिस आहे, ठीक आहे. मी कलर थोडेसे चेंज केलेत, काय अडचण नाही. तुम्हाला काय अडचण असेल तर सांगत राहा. मला जे लागणार तेवढे डिस्टन्स घेणार आहे बरं का मी. हे x डिस्टन्स आहे. हा, जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स लाईन काढायचं असेल तर फिगर 1 चा मला x1 काढावं लागेल का y1 y1 काढावं लागेल? दोघी सर. दोन्ही कशाला काढावं लागतील? आपल्याला सध्या काय करावं नाही. लागेल? हे ग्रीन कलरची लाईन कोणती आहे रे? x1 x1 म्हणजे सेंट्रॉइडल ऍक्सिस फॉर ए सेक्शन 1 आणि x2 म्हणजे सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस फॉर ए सेक्शन 2. करेक्ट आहे? चलो इकडे लग जा. इथून हे जे डिस्टन्स आहे पिंक कलरचं किती आहे रे? 187.5. ग्रीन कलरचं डिस्टन्स किती आहे? 225. करेक्ट आहे रॉंग आहे? आणि ब्लू कलरच्या लाईनचं डिस्टन्स आहे 150. करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट आहे. हा, मग आता मी जे बोलतोय ते कळतं का? ते आणि एक सांग का, 100% कळालं तरच हो म्हणा. किती टक्के म्हणतोय मी? एक पॉइंट ऑफ फ्रॅक्शन मध्ये जर सुद्धा डाऊट असेल आणि कळालं नसेल तर विचारा. कारण हे जर कळालं तर मोमेंट ऑफ इनर्शियाचे 12 ते 16 मार्क फुकट आहेत. चेक करा. हा, मग मी काय करणार? बाय युझिंग कुठला थेरम? पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम. हा, आणि नाही कळालं तर नाही म्हणून सांगा म्हणतोय बरं का. प्लीज रिक्वेस्ट, लई इम्पॉर्टंट पार्ट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए एक्स एक्स ऍक्सिस इज इक्वल टू. आता जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए एक्स एक्स एक्सिस म्हणतो, फंडामेंटल फिगरचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. मग फक्त कुणाला बघायचं? रेक्टँगलला का ट्रायंगलला का पूर्ण फिगरला? आत्मजा, सेक्शन 1 चा बघायचं का सेक्शन 2 चा बघायचं का कम्प्लीट फिगर एकदा बघायची? सेक्शन 1 चा बघा पहिलं. राईट, सेक्शन 1 चा बघायचं म्हणजे फक्त तुम्हाला काय दिसला पाहिजे? रेक्टँगल, सेंट्रोइडल ऍक्सिस आणि त्याची सेंट्रोइडल ऍक्सिस. ठीक आहे, वाटलं तुम्ही त्या साईडला फिगर ड्रॉ करू का? तुम्हाला काय दिसला पाहिजे? रेक्टँगल, ही सेंट्रोइडल ऍक्सिस, ठीक आहे, आणि सेंट्रोइडल ऍक्सिस एवढं दिसलं पाहिजे. दुसरं काय दिसलं पाहिजे का? नाही. मग आता मला थोडीशी मदत करा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कॅपिटल एक्सेस, पिंक कलरच्या लाईन सोबत करायचं असेल तर काय करायचं? त्याचा सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल Ixx1, ठीक आहे, प्लस त्या सेक्शनचा एरिया, रेक्टँगलचा एरिया इंटू h1 स्क्वेअर.
व्हॉट इज द मिनिंग ऑफ H1 हियर? H1 चा अर्थ काय? इकडे लक्ष द्या. H1 चा अर्थ जी x1 लाईन जी ड्रॉ केली आपण ती आणि मेन पिंक कलरची एक्स एक्सिस आहे ती, ह्या दोघातला जो डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं H1. कळालं का? डोक्यात घुसायले का काही? डोक्यात घुसायले का? नीलम हो सर समजते. तर मला H1 मध्ये थोडं कन्फ्युजन होतं. कुठं दिदे? H1 फाइंड करताना. H1 फाइंड करताना जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी तुला कलर सहित घेतो, चेक कर. ही जी पिंक कलरची आहे ती कोणती आहे? एक्स एक्स ऍक्सिस आहे. आणि ग्रीन कलरची जी ऍक्सिस आहे ती कोणती आहे? x1 आहे. X1. ही फिगर 1 च्या सेंटर म्हणून चालली आणि पिंक कलरची कंपाऊंड फिगरच्या सेंटर म्हणून चालली. इथून इथपर्यंत डिस्टन्स मला माहिती आहे किती आहे. पिंक कलरचं डिस्टन्स किती आहे? 187.5. राईट. हे जे डिस्टन्स आहे पिंक कलरचं म्हणतोय ते किती आहे? 187.5 आहे. आणि ग्रीन कलरचं डिस्टन्स किती आहे? 225 आहे. आता सांग या दोघातलं डिस्टन्स काढता येईल का? हो. किती? कॅल्क्युलेशन नंतर करू. कळते का ते सांग फक्त मला. हो कळतंय. साधी सिंपल गोष्ट आहे. एका बेस लाईन पासून हे डिस्टन्स जर 225 असेल आणि त्याच बेस लाईन पासून जर हे डिस्टन्स का 187.5 असेल तर हे जे व्हाईट कलरचं रिमेनिंग डिस्टन्स आहे ते काढू शकतो का नाही आपण? हो. सेम वेनी या बेस लाईन पासून इथं पिंक कलरचं डिस्टन्स 187 पॉइंट आहे. याच बेस लाईन पासून या ग्रीन कलरच्या लाईनचं डिस्टन्स 225 आहे. तर या त्या दोघातला परपेंडिक्युलर डिस्टन्स काढता येईल का? 37.5 येते सर. राईट. बरं कसं आलं ते इम्पॉर्टंट आहे. किती इथे आपण कॅल्क्युलेटरने काढू शकतो? कळलं? हो. चलो मग आता चेक करा. आणखी एकदा रिपीट करतो. बायजेन पॅरलल ऍक्सिस थेरम काय म्हणते? पॅरलल ऍक्सिस काय म्हणते ते सांगतो. जर एखादा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, आता समजा ह्या रेक्टँग्युलर सेक्शनचा सेंट्रॉइड कुठे इथे आहे, G1 म्हणू त्याला. या लाईनचा आपल्याला काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा या फिगरचा. बट ह्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए ग्रीन कलर न काढता, हे x1 लाईन आहे, हे न काढता तुम्हाला जर मी विचारलं की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ह्या पिंक कलरच्या लाईन सोबत काढा, कुणासोबत काढायचंय? ही जी खालची पिंक कलरची लाईन दिसली ना त्या लाईन सोबत तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. तर कसं काढायचं? तर चेक करायचं या पिंक कलर सोबत याची एक्स एक्स पॅरलल आहे का वाय वाय पॅरलल आहे? सेंट्रोइडल एक्स. म्हणून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा. सेंट्रल ऍक्सिसचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. प्लस ह्या सेक्शनचा काय करायचं? ह्या सेक्शनचं काय करायचं? एरिया घ्यायचा. त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन अ सेंट्रोइडल ऍक्सिस आणि ज्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो ती ऍक्सिस. क्लियर आहे? आणि हे जे मागचे 4-5 लेक्चर ज्यांनी अटेंड केले ना त्याला लवकर कळेल मी काय बोलतोय ते. ठीक आहे. नाही कळलं तर तुम्ही काय करायचं? मागचे 5 लेक्चर बघून घ्यायचे. एक तर युट्यूबला बघून घ्या किंवा आपल्या ऍप्लिकेशनवर डाउनलोड अपलोड केलेले आहेत, किंवा मी जेव्हा रिव्हिजन घेईन तेव्हा तर पक्का करा. आणखी एकदा रिपीट सांगतो. बाय युजिंग अ पॅरलल ऍक्सिस थेरम, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए एक्स एक्स लाईन म्हणजे पिंक कलरच्या लाईन सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ही पिंक कलर सेक्शन 1 च्या आणि सेक्शन 2 च्या सेंट्रॉइड मधून जात नाही, म्हणून आपण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करतोय. मग पॅरलल ऍक्सिस थेरम काय म्हणतो? जर कुठल्याही ऍक्सिस सोबत तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर काय करा? त्या ऍक्सिस सोबत पॅरलल असणारी त्याची कुठली सेंट्रोइडल ऍक्सिस आहे ते बघा. मग सेक्शन 1 ची सेंट्रोइडल एक्स एक्स पॅरलल आहे का सेंट्रोइडल वाय वाय पॅरलल आहे? सेंट्रॉइडल x. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या. म्हणजे आपण काय केलं? ग्रीन कलरच्या लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, प्लस ज्या सेक्शनचं मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचंय त्याचा एरिया घ्या. एरिया 1 इंटू काय करा? त्याची सेंट्रोइडल ऍक्सिस आणि आपली जी ऍक्सिस ज्याच्यासोबत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलो त्यातला परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर घ्या.
कळलं? हो. चलो आता ही जे दुसरा सेक्शन आहे ट्रायंगल, तो या कंपाऊंड फिगर होत असताना ऍड झालाय का सबट्रॅक्ट झालाय? ऍड ऍड झालाय म्हणून ऍडिशन करणार. आता मला सांगा काय दिसलं पाहिजे तुम्हाला? फक्त तुम्हाला ट्रायंगल दिसला पाहिजे. चेक करा, काय गडबड नाही. तुम्हाला काय दिसला पाहिजे फक्त आता? ट्रायंगल. ट्रायंगलचं जे काय सेंट्रॉइड आहे, इथं सेंट्रॉइड आहे G2, ह्याच्यातून जी जाणारी ऍक्सिस आहे त्याला काय म्हणायचं? सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, X2 म्हणून. आता आपली जी पिंक कलरची लाईन आहे ती कुठे आहे चेक करा. ह्याच्या वरून कुठतरी चालली, हा की ना? हो. मग आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा काढायचा आहे? पिंक कलरचा काढायचा का ब्लू कलरचा काढायचा आहे? पिंक. मग आता पिंक कलर त्या बॉडीच्या सेंटरवरून चालली का? नाही. म्हणून काय करायचं? पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचं. पॅरलल ऍक्सिस थेरम काय म्हणते? ह्या पिंक कलर सोबत कुठली ऍक्सिस पॅरलल आहे? त्या X2 सोबत काय करा? मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या प्लस ह्या सेक्शनचा, म्हणजे कुठला सेक्शन आहे? ट्रायंगुलर सेक्शनचा एरिया घ्या इंटू H2 चा स्क्वेअर घ्या. आता इथे H2 म्हणजे काय असेल रे? ब्ल्यू आणि ब्ल्यू आणि पिंक लाईन मधलं डिस्टन्स. रॉकेट सायन्स आहे का याच्यात? नाही. संपलं. आता मी सगळ्याच्या व्हॅल्यू लिहून दाखवणार आहे, टेन्शन नका घेऊ. आता लक्ष द्या, कशा व्हॅल्यू कडे ते सांगतो. लक्ष द्या रे. मला सांगा Ixx म्हणजे घ्यायलो हे ग्रीन कलरचं, बरोबर आहे? मग कुठल्या सेक्शन साठी ते सेंट्रल ऍक्सिस आहे रे? पहिल्या सेक्शन साठी. पहिला सेक्शन म्हणजे कुठला शेप आहे? रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर साठी सेंट्रल ऍक्सिस चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? BD क्यूब अपॉन 12. मग सेक्शन 1 चा आहे म्हणून ह्याला B1 D1 म्हणू का? हो. प्लस एरिया 1 इंटू H1 चा स्क्वेअर प्लस. आता मला सांगा दुसरं, हा बोल तिथे. सेक्शन 2 चा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं. सेक्शन 2 कसला आहे रे? सर्कल आहे ना? ट्रायंगल. अरे सर्कल नाही का ते? ट्रायंगल. त्याला ट्रायंगल म्हणतात का? चलो, राईट अँगल ट्रायंगलचं सांगितलंय मी. किती असते रे? BH³ बाय 36. इथं काय करावं लागेल आता? सेक्शन 2 आहे म्हणून याला B2H2 करावं लागेल. हो. प्लस एरिया 2 इंटू H2 चा स्क्वेअर. आता मी तर व्हॅल्यूज लिहितो, तुम्हाला काय अडचण आहे का चेक करा. पहिल्या फिगरचा बेस 1 हा 300 आहे. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. चलो, डेप्थ 1 ही 450 आहे. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. एरिया 1 आपण कॅल्क्युलेट केलाय तरी पण लिहितो 135 इंटू 10⁻³ करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. हा. आता H1 म्हणजे काय सांगतो, इकडे लक्ष द्या. H1 म्हणजे 225 मायनस 187.5 विच इज इक्वल टू 37.5. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. करेक्ट आहे. बरं, ही व्हॅल्यू तुम्ही ठेवणं लय अवघड काम आहे का? याच्यातच मिस्टेक होते सर. हा, मग त्यासाठी ट्रिक सांगतो की आता मी कशासाठी इथं. मग फक्त तुम्ही माझं काम करा, मी तुमचं काम करतो. माझं काम काय रे? माझं काम तुम्ही करायचं, तुमचं काम मी करतो. माझं काय काम आहे तुमच्याकडे? फ्रेंड्सला लिंक शेअर करायची. बस. मॅक्सिमम लेकरापर्यंत कळायला पाहिजे की क्लासेस आहेत डिप्लोमावाला नावाचे. ठीक आहे, आणि ते चांगलं शिकवतात. ते पण मेसेज जाण्यासाठी त्यांनी स्वतः बघणं गरजेचं आहे. एक साधी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही कितीही चांगलं म्हणलं तरी जोपर्यंत प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. मी म्हणत नाही की आपणच सगळे ग्रेट आहेत म्हणून, बट एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर गुलाबजामुन आवडत असतील तर समोरच्याला गुलाबजामुन आवडावा असं काही कंपल्शन नाही. ठीक आहे, आपलं काम आहे किंवा हे गुलाबजामुन दाखवता लागेल, टेस्ट तर करायला लागेल.
हा टेस्ट आवडेल ना आवडेल नंतरचा पार्ट आहे. ठीक आहे. सेम आहे नाही इथे जेव्हा मी क्लासेस घेतो तेव्हा फक्त एवढाच विचार करतो, प्रत्येकाला मी फ्री मध्ये लिंक शेअर केली. ठीक आहे. आणि जे माझ्याकडे जुने लेकर आहेत त्यांना माहिती आहे, आणि विशेष म्हणजे जुन्यापैकी फक्त एक जण जॉईन झालंय. ठीक आहे. सध्या कशामुळे नाही माहिती, बट एक लक्षात ठेवा, जे जुडले ते लवकर सुटत नाही, पुन्हा नंतर जॉईन होतात, ऑटोमॅटिकली जॉईन होतात. ठीक आहे. एक सांगा, माझा रिझल्टच बोलतो, बाकीच्या काही गोष्टी सांगायची गरज नाही. ठीक आहे. चलो आता जसं आपण सेक्शन 1 साठी लिहिले तसं सेक्शन 2 B2 किती आहे रे? B2 किती आहे? 600 H2 450 135 into 10 to the power 3 आणि H2 is a 220 नाही सॉरी 187.5 मायनस किती रे 150 किती आले रे? 37. हा योगायोगाने हे पण सेम आले. हा आता कॅल्क्युलेटर कसं ठेवायचं ते सांगतो. लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या. डब्बा बाय डब्बा करायचं. बी ची व्हॅल्यू किती आहे हे सोपं आहे, 300 ठेवायचं इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 450 आहे, त्याचा क्यूब करायचा, त्याचा डिवाइड बाय 12 करायचं. प्लस आता एरिया 1 च्या व्हॅल्यू 135 इंटू 10 टू द पॉवर 3 ठेवायचं का? एरिया 1 ची व्हॅल्यू 135 इंटू 10 टू द पॉवर 3 एवढी मोठी न ठेवता काय करायचं, पिंक कलरचं अल्फा दाबायचं आणि ए दाबायचं, कारण ए मध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर आहे? ए मध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर आहे? एक्स बारची. एरिया 1 ची, एक्स बार ची नाही. हा मध्ये एरिया 1 ची. इनटू काय करायचं 37.5 चा स्क्वेअर करायचं, प्लस दुसरा डब्बा तयार करायचा. बी किती आहे रे 600, एच किती आहे रे 450 चा अगेन क्यूब डिवाइड बाय 36 प्लस एरिया 2 म्हणजे काय करायचं, पिंक कलरचं अल्फा दाबायचं आणि बी दाबायचं, डिस्प्लेवर बी येते. बी इंटू किती रे 37.5 चा स्क्वेअर करायचं, ब्रॅकेट क्लोज करायचं आणि इक्वल टू करून आन्सर सांगायचं. किती येते ते सांगा मला. चलो सांगा लवकर. या स्पीडने जर कॅल्क्युलेशन केलं तर लय अवघड की बे आपल्या. होय, कोणी केले कॅल्क्युलेशन? नीलम, सिद्धी, आत्मजा, विकास, सुजित, प्रबुद्ध. प्रबुद्ध कडे तर कॅल्क्युलेटरच नाही. हा चलो लवकर. हा सिद्धी 4176. फक्त हा आहेत परत सर पुढे पण हा, 4च हे 41 घेतले. 76 पॉइंट पॉइंट नाही सर. किती आले सांग. 41 76 हा 5622500 असं आले सर. तसं नसते ग तिथे. पॉइंट नाही आलाय. तू एक काम कर, शिफ्ट दाबून ईएनजी बटन दाब किंवा फक्त डायरेक्टली ईएनजी बटन दाब. एक मिनिट. 8 च्या वर ईएनजी बटन आहे बघ, 8 च्या वरच्या रोला शिफ्ट दाबून ईएनजी का? फक्त ईएनजी दाब किंवा शिफ्ट दाबून इंजिनिअरिंग दाब, काय फरक पडत नाही. आणि इज इक्वल टू करू का सर आता? हा आता इज इक्वल टू दाबू ना? नाही नाही इंजिनिअरिंग बटन दाब फक्त. इंजिनिअरिंग बटन तेव्हापर्यंत दाब जोपर्यंत की 10 to power मध्ये. हा मला सर हा किती आलं? 4.7 4 पॉइंट एक मिनिट लिहितो. 4.17
17 इंटू 10⁻⁹ इंटू 10⁹ 10⁹ ए किती जणांचं आलं रे? आतमध्ये आलं का? नाही सर. कुठे चुकायला तिथे मग? तुझं काय आलंय? बाई इथं मी कॅल्क्युलेशन लिहिलेले, ठीक आहे, उत्तर काढा. सेंट टोटल वायवायचं आपण काढायचं का उद्या काढायचं? सेंट आता काढून घेऊ सर, बघितलं हा नाही तर आम्हाला होमवर्कला द्या सर. चलो सेंट टोटल वाय तुम्ही ट्राय करा, ठीक आहे. ठीक आहे. चलो बघू कुणाचं येते ते, नाहीतर आणखी सगळे व्हिडिओ पहा एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय चालू आहे ते, नाहीतर मी प्रॉब्लेम करून देतो. ओके. आणि जे ग्रुपची लिंक आहे ती आपापल्या फ्रेंड्स पर्यंत काय करा,